सर्वांना शुभप्रभात. रयत शिक्षण संस्थेच्या इस्माईल साहेब मुल्ला महाविद्यालय आणि या महाविद्यालयाचं NSS विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनामार्फत जो वाचन पंधरवडा राबविला जात आहे, त्या निमित्ताने हा जो लेखक आणि वाचक संवाद आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्ष या ज्ञानसंकुलाच्या प्रधान आचार्या जाधव मॅडम, ज्यांनी मला इथं बोलावलं ते माझे सन्मित्र प्रवीण जाधव सर, पुस्तकांवर प्रेम करणारा, विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा एक ग्रंथपाल म्हणून त्यांचा माझा परिचय आहे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या जावळे मॅडम, आणि खरोखर ज्यांच्याशी संवाद साधण्याकरता मी आलो आहे ते सगळे आपण माझे मित्र, विद्यार्थी मित्र. आपल्याला भेटणं, त्यांच्याशी संवाद साधता येणं हे आतून उमलण्यासाठीचं एक स्रोत असतं. सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना सांगतो की आपण भाषणाला बसलो आहे किंवा फार मोठ्या कार्यक्रमाला बसलो आहे, असं सगळं सोडून टाका, एकदम सैल बसा, एकदम निवांत बसा, कारण मी तुमच्याशी खूप हलक्या पुलक्या अशा गप्पा मारणार आहे की ज्या गप्पांमधून एक वाचक, एक लेखक ग्रंथांकडे कसं बघतो, ग्रंथ जसजसे भेटत गेले, ग्रंथांची जसजशी सलगी होत गेली, त्याच्याबरोबर मैत्री होत गेली, तसतसं घडणं, वाढणं, शिकणं कसं होत गेलं हे मी माझ्या स्वअनुभवातून तुम्हाला उलगडून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हे करताना एक काम करा की तुमच्याकडं एक जरी कागदाचा चिटोरा असेल तर त्याच्यावर काही जे मी बुक्सची नावं सांगेल ती आवर्जून एक हंबल रिक्वेस्ट आहे की ती तुम्ही टिपून घ्या. जाता जाता मला भेटलेली पुस्तकं, मला भेटलेले लेखक आणि त्या पुस्तकांमधलं जे काही सार सर्वस्व आहे ते तुमच्यापर्यंत पोचेल. आणि हा जो खटाटोप तुमच्या महाविद्यालयांनी, आदरणीय प्राचार्य मॅडमनी, जाधव सरांनी आणि जावळे मॅडमनी केलेला आहे, याच्यासाठी केला होता अट्टहास, तो अट्टहास आपला पूर्ण होईल. तर सुरुवातच मला काल जाधव सरांचा फोन आल्यापासून एका छान पुस्तकाच्या आठवणीने झाली. आता तर पुस्तक म्हटलं की एक कॉन्सेप्ट आहे ना, ती डोक्यातून काढून नका. पुस्तक म्हणजे बाइंड केलेलं एक 150, 200, 250 पानाचं पुस्तक ही कॉन्सेप्ट थोडीशी ब्रॉड करूया. एका नियतकालिकामध्ये आलेलं संपादकीय, एका नियतकालिकामध्ये आलेला अग्रलेख, एका नियतकालिकामध्ये तज्ज्ञ व्यक्तीने लिहिलेला स्तंभ, एखाद्या पाक्षिकामध्ये, मासिकामध्ये, त्रैमासिकामध्ये, वार्षिक अंकामध्ये आलेले लेख, हे पण पुस्तकांचाच भाग असतं. आणि तुमच्या इथं येताना इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजचं इन्व्हिटेशन आहे असं कळाल्यानंतर मला एका सुंदर विशेषांकाची आठवण आली. जाधव सर, तो विशेषांक मुलांना उपलब्ध करून द्या. त्रिदल असं त्याचं नाव आहे, आपल्या संस्थेने प्रकाशित केलं आहे. आणि 3 रयत शिक्षण संस्थेचे मोठे खांब डॉक्टर ND पाटील सर, त्यानंतर बॅरिस्टर PG पाटील आणि इस्माईल साहेब मुल्ला यांना डिवोटेड असं ते अतिशय शब्दशिल्प आहे, मी म्हणेन त्या ग्रंथाला, ते मिळवा. आणि ज्या महाविद्यालयामध्ये तुम्ही शिकताय त्या महाविद्यालयाला ज्या महान अशा व्यक्तीचं नाव दिलं, ती गुणसंपदेनं काय होती, एक आदर्श व्यक्तिमत्व काय असावं, समाजसेवी काय असावं, आणि कर्मवीर अण्णांनी दिलेलं जे काही असिधारा व्रत आहे ते कसं पेलावं, सत्शील कसं असावं, याचे अनेक दाखले त्या त्रिदलमध्ये आपण जेव्हा जेव्हा इस्माईल साहेब मुल्लाजींचं चरित्र चिंतन बघत जातो तेव्हा आपल्याला गवसत जातं. म्हणजे पुस्तकं वाचणं म्हणजे फक्त माहिती मिळवणं आहे का, तर अजिबात नाही. पुस्तकांमध्ये शब्दबद्ध केलेली जी काही जीवनाची तत्त्वं असतात त्या माणसांची, ती तत्त्वं आपल्याही जीवनामध्ये आत्मसात आपण करत गेलं पाहिजे. मला भेटलेली काही अशीच पुस्तकं मी तुम्हाला थोडक्यात सांगत जातो, तो तुम्ही टिपत घ्या. मग एक वाचक आणि एक लेखक त्या पुस्तकांकडे कसं बघतो ते तुम्हाला कळेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे. मी माध्यमिक शाळेमध्ये असताना घरात मला बाबासाहेब पुरंदरे यांचं एक पुस्तक सापडलेलं होतं, राजा शिवछत्रपती. ते खूप जाड होतं उचलायला. मग दररोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मी वडिलांकडं हट्ट धरायचो की त्यातलं एक प्रकरण मला वाचून दाखवा. मग आम्ही सगळे मुलं बसायचो आणि वडील वाचून दाखवायचे. एकत्र कुटुंब पद्धती, 7-8 मुलं बसायचे आणि वडील दररोज एक प्रकरण त्यातलं वाचून दाखवायचे. स्वराज्याला बांधलेलं तोरण, अफजल खानाचा वध,
पण त्यातली एक फार चांगली गोष्ट होती की ते प्रकरण वाचून झाल्यानंतर वडील आम्हाला त्याचा फक्त सार सांगायचे, म्हणजे इतिहासच नाही. शिवाजी महाराजांना आकळून घेणं म्हणजे फक्त त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं तोडली, अफजलखानाचा कोथळा फोडला, सुरत लुटली एवढं नाही आहे. शिवराय जर बघायचे असतील तर काय गुणसंपदा घेऊन तो माणूस आयुष्य जगला ते बघावं लागेल. राजा शिवछत्रपती किंवा श्रीमान योगी दुसरं एक आहे त्यांच्यावरचं, हे ललित साहित्य आपण जेव्हा शिवरायांचं वाचतो तेव्हा शिवरायांची त्यातनं तत्त्व आपल्याला कळाली पाहिजेत की ज्या तत्वांद्वारे तो एक महापुरुष युगपुरुष घडला, की अन्यायाचं परिमार्जन करण्याकरता प्रत्येक सर्वसामान्य माणसांनी अगोदर स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, हे शिवचरित्र आपल्याला शिकवतं. कारण शिवराय कोण होते? एका सर्वसामान्य जमीनदाराचा मुलगा की ज्याच्या जमिनीवरती गाढवाचा नांगर फिरवलेला होता, कुसळसुद्धा उगवत नव्हतं. अशी जमीन नांगरायला त्यांनी सुरुवात केली, लोकांना धीर दिला, तिथं राहुट्या बांधून राहिले, नंतर वाडा बांधला, नंतर अनेक गोष्टी त्यांनी, म्हणजे सुरुवातीचे जे पुणे, सुपे, चाकण, इंदापूर इथं बाल शिवाजी आले होते जिजाबाई दादू कोंडदेवांपासून, तो इतिहास जो आहे ना तो पायोनियर इतिहास आहे. नंतर जे घडलं आहे ते सगळं युद्ध वगैरे आहे, पण तो आहे. लोकांना शेती करायला लावली, त्याच्यासाठी बक्षिसं ठेवली, अनेक गोष्टी त्यांनी केल्या. म्हणजे संस्थात्मक उभारणी शिवरायांनी अगोदर केली. म्हणजे उजाड, वैराण, ओसाड जागेवरती लोकवस्ती बसवली, नंदनवन फुलवलं, शेती फुलवली, बागा गावं उठवली आणि मग ते राज्य आकाराला येत गेलं. हे जे सृजनत्व आहे ना शिवरायांच्या चरित्रातलं, ते पण आपल्याला अभ्यासता आलं. बऱ्याचदा याच्याकडं आपला खूप कानाडोळा होतो. आपण फक्त इतिहासातल्या जाज्वल्य अशा काही घटनाच बघतो, पण त्याच्या आतल्या काही गोष्टी बघत नाही. हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट्स, आर्थिक विचारांचा इतिहास, एज्युकेशनल पब्लिकेशनचं बुक आहे. त्यात एक चॅप्टर आहे की छत्रपती शिवरायांचे आर्थिक विचार, ते स्वतः मी लिहिलेलं आहे आणि आपल्याला ते इझिली अवेलेबल आहे. तुमच्यासारख्या लॉच्या मुलांनी तर ते अभ्यासलं पाहिजे की शिवरायांचे आर्थिक विचार काय होते. हे खूप ज्याच्यामध्ये रिसर्च करायला खूप खूप वाव आहे असा तो एक सगळा ख्यावाज आहे. त्यानंतर तुम्ही थोडं आता IKS हा कॉम्पोनंट नव्यानं येतो, तुम्हालाही तो असेल, इंडियन नॉलेज सिस्टम. तर आता तुम्हाला तो आवर्जून शिकावा लागतो आहे, पण आमच्या काळामध्ये तो आवर्जून शिकण्याची गरज नव्हती. आमच्या काळामध्ये आपसुकच आमच्या हातामध्ये वि. स. खांडेकरांचं ययाती अमृतवेल हे पडत होतं की ज्याच्यातून इंडियन फिलॉसॉफी, इंडियन तत्त्वज्ञान आम्हाला कळत होतं. तुम्ही आवर्जून वपू काळे यांचे बुक्स वाचा, वपूर झा, अम्मीसारे अर्जुन, अशा अनेक त्यांचे छोटे छोटे बुक्स आहेत की जे आपल्याला आधुनिकतेबरोबर समाजभान आणि परस्पर स्नेह आणि एकमेकांच्या मानसिकता याच्याविषयीचं एक जागरण ते तुम्हाला करून देईल. वपू काळेंचे खूप चांगले चांगले हे आहेत. आणि त्याच्याबरोबर सुधा मूर्ती, डॉलर बहू आणि देशोदेशीच्या कथा, जवळ डझनभर पुस्तकं सुधा मूर्तींनी लिहिलेली आहेत. ती सगळी मराठीत अवेलेबल आहेत आणि ती तुम्ही वाचा. दुसरं एक अतिशय शब्दलावण्य असलेला लेखक आपल्या मराठीतला आहे, तो म्हणजे साने गुरुजी. इथल्या प्रत्येकाने श्यामची वाचलं असेल, नसलं वाचलं तर आवर्जून वाचा. आणि लहान मुलांसाठी तरुणांसाठी त्यांचे पुस्तक खूप छान आहे, सुंदर पत्रे. म्हणजे गावाकडं असणाऱ्या मुलामुलींना हे जेव्हा पुणे मुंबई इकडं सगळं तुरुंगात वगैरे असायचे स्वातंत्र्य लढत, त्यावेळी साने गुरुजी पत्र लिहायचे आणि ती पत्रं मुलं समूहानं वाचायची, गुरुजींचं आलेलं पत्र. आता त्या ग्रंथाचं, त्या पत्रांचं पुस्तक रूपात प्रकाशन झाले, त्याला नाव आहे सुंदर पत्रे. ते पुस्तकसुद्धा तुम्ही आवर्जून वाचा. आपल्या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या उंचीची माणसं होऊन गेली. त्यातलं एक नाव आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले. त्यांना शब्दप्रभू म्हटलं जातं. तर ते दैनिकामध्ये एक सदर लिहित होते, त्याचं नाव होतं जागर. आणि दर आठवड्यातून एकदा ते सदर यायचं आणि तरुण मुलं सगळे त्याच्यावर एवढी तुटून पडायची त्या सदरावरती की एका वैचारिक तरुणांच्या ग्रुपनी ते जे त्यांचे आलेले लेख होते त्याचे एक हस्तलिखित तयार केलं आणि ज्ञानेश्वरी गाथा याचं जसं पारायण केलं जातं तसं त्याचं पारायण केलं. आज त्याचे 2 खंड प्रकाशित आहेत, जागर खंड 1 आणि जागर खंड 2. अक्षरब्रह्म प्रकाशनचं ते आहे. तुम्ही ना आवर्जून ते जागर घ्या.
दररोज 2 मिनटं लागतात एक वाचायला. म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्यातल्या अनेक कॉन्सेप्ट, अनेक घटना, चालणं काय असावं, बोलणं काय असावं, प्रेम काय, द्वेष काय, राग काय, आई काय, दातृत्व काय, अशा कितीतरी कॉन्सेप्ट त्यांनी जागर खंड 1 आणि जागर खंड 2 मध्ये मांडलेलं आहे. त्यांचंच दुसरं एक सुंदर पुस्तक आहे यक्ष प्रश्न. म्हणजे आयुष्यामध्ये आम्हाला अनेक यक्ष प्रश्न पडतात, ते कसे सोडवायचे. यक्ष प्रश्न म्हणजे काय की तुम्हाला कुठंतरी फार मोठी संधी मिळते करिअरची, पण गाव सोडून जायचं का, आई वडील सोडून जायचं का, नातलग सोडून जायचं का. मग असे यक्ष प्रश्न कुठल्या निकषावर सोडवायचे याचं तात्विक चिंतन त्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. दुसरे एक ॲटोबायोग्राफी प्राचार्यांनी खूप छान लिहिलेली आहे, ती म्हणजे तुम्ही अरविंद घोष नाव ऐकून असाल. ते स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी झालेले एक प्राध्यापक अरविंद घोष. पण नंतर त्यांना अध्यात्माचा अभ्यास करत करत त्यांची योगशास्त्राकडे त्यांचा कल गेला आणि पॉंडिचेरीला त्यांनी फार मोठा आश्रम स्थापन केला आणि तिथं ते योगी श्री अरविंद असं त्यांचं नंतर नामकरण झालं. तर त्यांची एक ऑटोबायोग्राफी त्यांनी खूप छान लिहिली, त्याचं टायटल याचं आहे योगी श्री अरविंद. तर ते सुद्धा तुम्ही वाचा. एका कुलगुरूंनी, प्राचार्य शिवाजीराव भोसले हे मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि ते आपल्या सातारचे होते. फलटणला त्यांची सगळी एंटायर सर्व्हिस झाली, नंतर ते तिकडं कुलगुरू झाले. तर त्यांनी ते लिहिलेलं आहे. एक कुलगुरू एका क्रांतिकारक अशा योगी व्यक्तीचं आत्मचरित्र कसं रेखाटतो, सुंदर आहे. ती एक बौद्धिक मेजवानी आहे आपल्यासारख्यांना. आता या अरविंदांविषयी तुम्हाला थोडक्यात सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की माणसं काय असतात. आत्ता जसं UPSC MPSCचे जे एक्झाम्स असतात, तसं पूर्वी जेव्हा भारतामध्ये ब्रिटिश एम्पायर होतं, तर ब्रिटिश एम्पायर फक्त भारतात होतं का, तर नाही, संपूर्ण जगावरती. म्हणजे असा गोलार्ध नाही की जिथं त्यांची सत्ता नाही. मग ते काय करायचे की प्रत्येक देशामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये लोक रिक्रूट करण्याकरता ते एक एक्झाम घ्यायचे आणि त्याला त्या देशांची नावं असायची. भारतासाठी असायची, त्याचं नाव होतं इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आणि ती एक्झाम खूप टफ असायची. योगी अरविंद घोष तिकडं गेले, त्यांनी ती सगळी परीक्षा उत्तीर्ण केली. पण त्याचवेळी त्यांना भारतातले जे क्रांतिकारक गट आहेत त्यांचा संपर्क आला. मग त्यांच्या सभांना, भाषणांना, बैठकांना ते जायला लागले आणि त्यांच्या लक्षात आलं हे सरकारी नोकरी करण्यापेक्षा मातृभूमीसाठी काहीतरी करावं. पण परीक्षेत तर पास झालं, मग करायचं काय. त्यात एक अट होती की शेवटची घोडसवारीची जी परीक्षा असते ती उत्तीर्ण झाला तरच पोस्टिंग मिळायचं. मग हे मुद्दाम त्या परीक्षेला गैरहजर राहिले आणि ते सगळं सोडून इकडं येऊन क्रांतिकार्यामध्ये सहभागी झाले. म्हणजे एवढ्या ताकदीची माणसं होती, पण देशकार्याकरता, समाज प्रबोधनाकरता त्यांनी सर्वसंग परित्याग केला. त्यांच्या जीवनाचं तत्त्वज्ञान काय असेल हे जाणून घेण्यासाठी ते पुस्तक आवर्जून वाचावं लागेल आपल्याला. आपल्याला अध्यात्म म्हटलं की संस्कृत, प्राकृत वगैरे एवढं आपण ॲब्झॉर्ब नाही करू शकत, पण काही खिडक्या, काही विंडोज आहेत की ज्या तिथपर्यंत आपल्याला नेतील. साध्या सोप्या भाषेमध्ये विनोबा भावे यांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. त्यांचे ते काय करायचे, तुरुंगामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी त्यांना तुरुंगात जावं लागायचं सारखं. त्यावेळी जेवढे स्वातंत्र्य सैनिकांनी कैदी असतील त्यांना ते दररोज संध्याकाळी प्रवचन सांगायचे गीतेचं, साध्या सोप्या भाषेत. आणि साने गुरुजींसारख्या लोकांनी काय केलं, त्यांची ती प्रवचनं लिहून काढली आणि त्याचा जो संग्रह आहे त्याचं नाव आहे गीताई. तुम्हाला साध्या सोप्या भाषेत गीतेचं तत्त्वज्ञान, कर्मसिद्धांत जर समजून घ्यायचा असेल तर गीताई अवश्य वाचा. विनोबाजींनी सुंदर लिहिलेलं आहे आणि त्याला साने गुरुजींच्या शब्दाचं कोंदण लाभलं आहे. म्हणजे ते एक तुमच्या बौद्धिक भरणपोषण खूप चांगल्या पद्धतीने करण्याचं काम करेल ते. दुसरं एक, तत्त्वज्ञानामध्ये भगवद्गीता, कृष्ण हे सगळं आपल्याला माहिती आहे. एखादा माणूस ज्यावेळी बोलतो त्यावेळी त्या बोलण्यामागं त्याची बुद्धिमत्ता असतेच, पण त्यांनी जे संपूर्ण आयुष्य जगलेलं आहे त्या आयुष्यामध्ये जे काही भलेबुरे अनुभव त्यांनी केलेले आहेत, जी निर्मिती केलेली आहे, त्याचं सार त्याच्या बोलण्यात आणि उपदेशात असतं. हे मी का सांगतो नीट आहे का, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती जेव्हा आपले आप्तस्वकीय सगळे पुढं दिसतात तेव्हा
एक मोठा जागतिक कीर्तीचा योद्धा असलेला अर्जुन त्याच्या हातातलं धनुष्य गळून पडतो, तो लटलट कापायला लागतो आणि हे पाप मी का करू म्हणून संभ्रमात पडतो आणि युद्धच नको, मी आता शरण जातो अशा परिस्थितीत असतो. तेव्हा श्रीकृष्ण नावाचा एक अनुभवी व्यक्ती की जो त्याच्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे, भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिलेत, त्यांनी त्याला काहीतरी उपदेश केला काही तास आणि त्या उपदेशाने परत त्यांनी काय केलं, धनुष्य हातात घेतलं आणि ते युद्ध खेळलं. आता तो जो उपदेश आहे 2-3 तासांचा काय असेल तो व्यासांनी शब्दबद्ध केला आणि त्याचं भगवद्गीतेत रूपांतर झालं. पण एक गोष्ट मात्र आपण आजपर्यंत आपल्यापासून दूर राहिली, ती म्हणजे श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे सगळं सांगितलं ते फक्त बौद्धिक विलास होता का, तर नाही. श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते महाभारताच्या युद्धापर्यंत संपूर्ण आयुष्यात त्यांना जे अनुभव आले, संपूर्ण आयुष्यात त्यांनी स्वतः जे कर्म कार्य केलं त्याच्या अनुभवातून ते सांगितले गेलं. ती गीता म्हणजे अगोदर एक अनुभव गीता आहे, कृष्णाच्या पायठ्याशाबरोबर उमटणारी. ती जर समजून घ्यायची असेल तर एक पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करेन, युगंधर. एक फार लालित्यपूर्ण अशी मोठी कादंबरी आहे की ज्याच्यामध्ये श्रीकृष्णाचं सगळं युगंधरी आयुष्य आहे. ते तुम्ही वाचले की तुम्हाला संपूर्ण भगवद्गीता साध्या सोप्या भाषेत कळते. आता त्याचे थोडेसेच बारकावे मी तुम्हाला सांगतो, प्रिफेस समजा त्या पुस्तकाचा. कृष्णांनी काय जगाला सांगितलं की तो सांदीपनीच्या आश्रमामध्ये विद्यार्थी बनून जातो, जाताना लाकडाच्या मोळ्या घेऊन जातो आणि राजकुमार वगैरे बाजूला सोडून 12 वर्ष तिथं तो शिकतो. म्हणजे विद्यार्जन कसं करावं आपलं सगळं बाजूला ठेवून ते कृष्णाने सांगितलं. तिथं अनेक देशीचे राजकुमार असताना सुद्धा त्यांनी मित्र कोण निवडला, सुदामा निवडला. त्यानं केलेली लग्न बघू, त्यानं केलेली जी लग्न आहेत ना ती सगळी राजकुलातली नाही आहेत. जांबुवंत म्हणजे तो एका आदिवासी कन्या आहे जांबुवंती, तिच्याबरोबर त्याचा विवाह आहे. म्हणजे जातपात त्यांनी त्या काळात पाळलेली नाही आहे. 100 अपराध झालेल्या शिशुपालाला 100व्या अपराधापर्यंत तो क्षमा करतो. त्याच्यावरती अनेक टीका होतात, काय होतात, तरी तो त्या सगळ्या सांभाळून घेतो. स्त्रियांवरती होणारा अन्याय भर सभेमध्ये सगळे बघत होते, कर्ण पण त्यात होता, पण यांनी तो पाहिलेला नाही. तो तिच्या मदतीला धावून गेला. त्यांच्या रथाचा एक सारथी होता दारुक, ते बऱ्याचदा काय करायचे, आपल्या जागी त्याला बसवायचे आणि स्वतः रथ चालवायचे आणि त्याच्याबरोबर चर्चा करायचे. त्यांचा जो रथ होता त्याला जे 5 अश्व होते त्याचा खरारा हा कृष्ण स्वतः करायचा. त्यानंतर ते जेव्हा गोकुळामध्ये राहिलेले होते तेव्हा अनेक लोकांच्या घरी दूध दुभतं असायचं, पण काही मुलांच्या घरी नसायचंच, कुपोषण. मग चला ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांच्याकडचं काढून घेऊन ज्यांना नाही त्यांना देऊ. इकॉनॉमिक्समधल्या इक्वलनेसचा ती एक सुरुवात होती. इंद्र नावाचा राजा जुलमी पद्धतीने कर घेत होता, त्याला कर द्यायचा नाही म्हणून हा पुढं राहिला, लोकांना एकत्र केलं आणि ती जुलमी कर पद्धती वृंदावनातली त्यांनी संपुष्टात आणली. आणि मग या अनुभवातून त्यांनी गीता सांगितली. ते युगंधर या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. थोडंसं आपण आधुनिकतेकडे येऊयात. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की आत्ता जगामध्ये पहिलं महायुद्ध झालं, दुसरं झालं, त्यानंतर शीतयुद्ध झालं, आर्थिक मंदी, महामंदी आलेली होती. हे जे सगळं जगात युद्ध चालतात, रशिया युक्रेन वॉर सुरू आहे वगैरे, याच्या मुळाशी काय असतं? हे देश एकमेकांबरोबर युद्ध का करतात? सत्ता. आणखी काय? तुम्हाला जर जगाच्या युद्धांमागची कारणं समजून घ्यायची असेल तर मी 2-3 पुस्तकं सांगतो ते आवर्जून वाचा. एक आहे हा तेल नावाचा इतिहास, गिरीश कुबेर. हा तेल नावाचा इतिहास. दुसरा आहे एका तेलियाने, सेम रायटर. आणि तिसरं आहे युद्ध जीवांचे. जेव्हा मित्रांनो तुम्ही 3 बुक्स वाचाल ना त्यामुळे जगातल्या युद्धांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. आणि तो कसा बदलेल ते मी थोडं तुम्हाला याचाही प्रिफेस सांगतो की जगामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली त्यावेळी युरोपामध्ये महाकाय प्रमाणावरती उत्पादन सुरू झालं वस्तूंचं. मग पुढं प्रश्न आला की या तयार झालेल्या वस्तू विकायच्या कुठं?
मग अशा बाजारपेठा पाहिजेत. मग त्या बाजारपेठा जिंकण्याकरता हे आपले जे लॅटिन अमेरिकन, आफ्रिकन आणि एशियन देश आहेत, इकडे युरोपियन. पुन्हा एकदा सांगू काय? ठीक आहे. हा तेल नावाचा इतिहास, दुसरा एका तेलियाने, आणि तिसरा युद्ध जीवांचे. लेखक सेम गिरीश कुबेर. हे मग हे अवाढव्य झालेलं उत्पादन विकायचा कुठं? मग हे जे युरोपियन देश होते, फ्रेंच, ब्रिटिश, पोर्तुगीज, ह्यांनी काय केलं, आपलं सैन्य आरमार सगळं घेतलं आणि अशा जिथं जिथं असल्या वस्तू तयार होत नाहीत असे प्रदेश सोडायला सुरुवात केली. मग तुम्ही ते भूगोलात वाचले, पण ते डॉट्स कधीच जोडून दिले नाहीत नीट अभ्यासक्रमात. फर्डिनांड मॅगेलिननी म्हणे समुद्र प्रदक्षिणा केली, वास्को दी गामा कलिकत बंदरावरती आला, अमेरिगो वेस्पुसने अमेरिका खंड शोधला. पण का शोधला? एवढंच सांगितलं गेलं की भूगोलाचा शोध लावायचा होता. खगोलात तसं नाही आहे. या सगळ्या साम्राज्यांना बाजारपेठा पाहिजे होत्या वस्तू विकायला, म्हणून या सगळ्या लोकांना फंडिंग केलं गेलं पब्लिक फायनान्स थ्रू, की तुम्ही शोधून काढा नवीन नवीन प्रदेश की जिथं हा माल विकता येईल. आणि असाच माल उत्पादन व्हायची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी कच्चा माल कुठं मिळेल ते शोधून काढा. त्यातनं हे देश शोधले गेले. इथं आल्यावर त्या ब्रिटिशांना, पोर्तुगीजांना, डचांना, फ्रेंचांना कळालं हे लोक खूप बावळट आहेत. यांच्यातल्या सुंदर सुंदीचा फायदा घेऊन तर व्यापारच काय, राज्य पण करू शकतो. त्यांनी ते केलं. याला म्हणतात कॉलोनियल एज ऑफ हिस्ट्री. वसाहतवाद. इथनं युद्धांना सुरुवात झाली. नंतर लागला पेट्रोलचा शोध, रॉक ऑइलचा शोध लागला. आणि त्या रॉक ऑइलची जी भूमी होती, आखाती देश, त्याच्यावरती सत्ता कुणाची? अमेरिकेची का ब्रिटनची का रशियाची? या तिघांमध्ये युद्ध सुरू झाली. दॅट इज फर्स्ट वर्ल्ड वॉर. दुसरं वर्ल्ड वॉर कशासाठी झालं? तर आखाती देशांमधलं क्रूड ऑइल कोणाचं याचा निर्णय झाला, पण बाजारपेठी जे प्रदेश होते त्याच्यावरची सत्ता कोणाची? वर्ल्ड बँक कोणाची? IMF कोणाची? युनो कोणाकडं? याच्यातनं दुसरं. आणि शीतयुद्ध कशासाठी झालं? तर साम्यवाद महत्त्वाचा की भांडवलशाही महत्त्वाची की लोकशाही महत्त्वाची, हे सिद्ध करण्याकरता शीतयुद्ध सुरू झालं. मग हे सगळ्याच्या पाठीमागं अर्थकारण कसं आहे आणि आर्थिक तत्त्वज्ञान कसं आहे, हे याची जंत्री हे 3 पुस्तक आपल्याला सांगतात. आणि आत्ताचं जे जग तुम्ही बघताय डोळ्यांनी, ते फक्त तुम्ही 1.5 GB डाटांमध्ये बघताय. ओके, हे जग नाही आहे, हे आभासी जग आहे. तुम्हाला जर खरंच जग बघायचं असेल तर मी तुम्हाला काही ऑथरचे बुक सांगेन, ते वाचा. ते वाचल्यानंतर तुम्ही मला भेटून सांगाल की हे जग आम्हाला माहीतच नव्हतं. पहिलं नाव आहे अनर्थ, पुस्तकाचं नाव आहे डॉक्टर अच्युत गोडबोले, अनर्थ. एक छोटंसं पुस्तक त्यांचंच आहे, 15-20 पानाचं, वाढता चंगळवाद. वाढता चंगळवाद. हे 2 बुक्स जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की आत्ता जे दृश्यमान डोळ्यांनी तुम्ही जग बघताय ते फक्त 1.5 GB डाटाच्या कोंदणामध्ये बघताय. उघड्या डोळ्यांनी जगात काय चाललं हे जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळी पायाखालची जमीन हदरून जाईल की पुढच्या 25 वर्षामध्ये या मानव जातीचं भवितव्य काय आहे. अजून 15 वर्षांनी विवाह संस्था अस्तित्वात नसणाऱ्या या जगामध्ये, भारतामध्ये सुद्धा आता त्या दिशेनं आपण चाललो आहे. ज्या कलामांनी आम्हाला सांगितलं की भारत हा सगळ्यात जास्त तरुणांचा देश आहे, 5 वर्षानंतर मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून सांगतो सर्वात म्हाताऱ्या लोकांचा देश म्हणून भारत 1 नंबरला असणार आहे. आपण त्या दिशेनं वाटचाल करतोय. हे जे काही आत्ताचे गोष्टी आहेत त्या तुम्हाला या पुस्तकातून मिळतील. मी त्याचा साक्षीदार आहे. मी सातत्याने ते वाचत असतो. एक लेखक म्हणून, एक वाचक म्हणून मी तुम्हाला माझ्या चष्मातून सांगतो आहे की हे बघा. देन इथं स्टुडंट्स आहेत म्हणून मी स्टुडंटला सजेस्ट करेन, तुम्ही लॉ करताय, या देशामध्ये खाकी वर्दीतले, ब्लॅक वर्दीतले
आणि व्हाईट वर्दीतले डॉक्टर, वकील आणि पोलीस, हे लोक जेवढे प्रगल्भ असतील ना, माझा विश्वास आहे तेवढा हा देश लवकरात लवकर महासत्ता बनेल. अदरवाईज खूप गंभीर आहे. त्यामुळं तुम्ही स्टुडंट्सना मी काही दैनिकी सांगतो जी माझी आहे, 3 न्यूजपेपर निवडायचे ज्याच्यात द हिंदू मस्ट ठेवा, एक्सप्रेस मस्ट ठेवा आणि लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स. दिवसातल्या 2 वेळा ठेवा, एक सकाळची ठेवा, एक संध्याकाळची ठेवा. 2 सकाळी वाचा, 2 संध्याकाळी वाचा. भूक लागल्यानंतर जशी अन्नाची आठवण येते तसं दिवसाची सुरुवात आणि शेवटी हे 2 आठवू द्या. जीवन समृद्ध करून जातील. वाचन म्हणजे मी म्हटलं तसं पुस्तक म्हणजेच वाचन नाही आहे. त्यातले काही मी तुम्हाला हाय पॉईंट सांगतो. लोकसत्तेमध्ये पी चिदंबरम नावाची व्यक्ती एक स्तंभ लिहिते, फार मोठा स्तंभ असतो असा. तुमच्यासारख्या मुलांनी जर तो वाचला तरच या देशाच्या भवितव्याविषयी जागरूकता होईल. कोण आहेत पी चिदंबरम? तर ओके, ते UPAच्या कालखंडामध्ये म्हणजे जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा ते अर्थमंत्री होते. पण 1991ला जेव्हा हा देश फार मोठ्या आर्थिक संकटात होता, म्हणजे 6 दिवस देश चालवताना एवढे पण पैसे आपल्याकडे नव्हते, त्यावेळी त्या देशाचे ते वाणिज्य मंत्री होते. म्हणजे हा देश कडेलोटावर असताना सावरणाऱ्या जे हात होते. मनमोहन सिंग त्यावेळी वित्तमंत्री होते, हे वाणिज्य मंत्री होते. अशा लोकांनी जेव्हा हात लावलेला होता, हातभार लावलेला होता, ते लोक ज्यावेळी आत्ताच्या परिस्थितीमध्ये या देशाविषयी भाष्य करतात त्यावेळी आपण 100 पुस्तकं वाचणं आणि त्यांचा एक लेख वाचणं बरोबर असतं. अजून एक मी लेखक तुम्हाला सांगेन, संजीव चांदोरकर, व्हेरी इंटेलिजंट रायटर. त्याचे कॉलम न चुकता वाचा, संजीव चांदोरकरांचे, खूप चांगलं लिहितात ते. देन एक फार मोठा भारतीय माणूस माझ्याशी पुस्तकाने जोडला गेला, आय एम बिग फॅन ऑफ हिम, ते म्हणजे संदीप वासलेकर. आणि तुमच्या लॉच्या मुलांना तर ते खूप खूप माहिती पडेल. कोण आहेत ते? फोरसाईट ग्रुप नावाची एक संस्था आहे, त्यांची स्वतःची, भारतीय लोकांनी स्थापन केलेली. ती काय करते तर जगभरामध्ये इराण, इराक, कुवेत किंवा रशिया, युक्रेन असे जे ताणावलेले संबंध असतात ना देशांचे, त्या देशांमध्ये ते जातात आणि त्यांना कन्सल्ट करतात. अगदी अतिरेक्यांच्या छावण्यांपर्यंत जातात आणि वाटाघाटी करतात आणि जगामध्ये विविध देशांमध्ये शांतता कशी प्रस्थापित होईल याच्याकरता उपाय सुचवणारी त्यांची एक एजन्सी आहे जागतिक दर्जाची, आणि ती भारतीय माणूस चालवतो. तर ते दैनिक सकाळची एक सप्तरंग नावाची एक पुरवणी निघते, त्यात ते एक सदर लिहायचे. त्या सदराचं नाव पण लिहून, एका दिशेचा शोध, एका दिशेचा शोध. तर जगभरामध्ये मानवता, बंधुता, विकास या बाबतीत काय काय चाललं आहे या बाबतीतले त्यांचे अनुभव त्या लेखांमध्ये लिहायचे. मग आम्ही अनेक मित्रमंडळींनी मेल्स केले त्यांना आणि सकाळला की याचं आता एक पुस्तक काढा म्हणून, आणि त्याचं पुस्तक निघालेलं आहे. त्याचं टायटल तेच आहे, एका दिशेचा शोध, संदीप वासलेकर. अफलातून बुक आहे, तुम्ही ते आवर्जून वाचा. तिसरं, तुम्ही आता भविष्यामध्ये या देशाच्या ज्युडिशियल सिस्टीममध्ये काम करणार आहे, त्यामुळे इट इज मस्ट की तुम्हाला इथला समाज, इथली संस्कृती, इथल्या सभ्यता, इथल्या चालीरीती, त्या चालीरीतींमधला माणूस तुम्हाला अगोदर आकळला पाहिजे. तुम्ही ॲडव्होकेट होण्याच्या अगोदर एक बेस्ट ह्युमन बिईंग असलं पाहिजे. कलामांना एकदा प्रश्न विचारला गेला की एक राष्ट्राध्यक्ष कसा असावा, पॉलिटिशियन असावा का एज्युकेशनिस्ट असावा का सायंटिस्ट असावा एका देशाचा राष्ट्राध्यक्ष? तर ते म्हणले तो पॉलिटिशियन असू देत, सायंटिस्ट असू देत, टीचर असू देत, मला त्याच्याशी काय मतलब नाही, पण अगोदर तो काय पाहिजे, एक गुड ह्युमन बिईंग, एक चांगला माणूस तो असला पाहिजे, बाकी गोष्टी आपोआप होतील. तसं तुम्हाला ते तुम्ही आहातच, इथपर्यंत पोचलात म्हणजे ॲब्सोल्युटली आहात, फक्त तुम्हाला ते वर्निश व्हावं लागेल. त्याच्याकरता एक मनस्वी लेखक आणि माणूस की ज्यानं खरोखर माणसं टिपली, समाज टिपला, आणि त्याच्या नजरेतून आपण माणसं समाज जर बघायला गेलो तर समृद्ध होऊन जाऊ. ते म्हणजे उत्तम कांबळे. त्यांचं फिरस्ती नावाचं एक सदर यायचं आणि त्याचं बुक पण आलेलं आहे. ते महाराष्ट्रभर फिरले
आणि फिरून फिरून त्यांनी माणसं पाहिली आणि त्या पाहण्यातून त्यांना जी माणसं कळत गेली ती त्यांनी मांडली. ती जेव्हा आपल्याला कळत जातात तेव्हा भविष्यात तुम्हाला जेव्हा कामाच्या निमित्ताने ग्रामीण लोक येतील, स्त्रिया येतील, तरुण येतील, आदिवासी येतील, कुणी येतील ना, त्यांना जोखण्याची, त्यांना ओळखण्याची एक कला तुमच्याकडे येईल. दुसरा एक आपल्या मराठी साहित्यातला एक फार मोठा माणूस पु ल देशपांडे, त्यांचं व्यक्ती आणि वल्ली आवर्जून वाचा. म्हणजे तुम्हीही कळत न कळत माणसं वाचायला शिकाल. आणि ज्या संस्थेमध्ये तुम्ही शिकता आहात त्या संस्थेचे जे संस्थापक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील, त्यांचं एक सर्वकालिक असं एक चरित्र की त्याच्यानंतर दुसरं कुठचं होईल असं मला वाटत नाही, डॉक्टर A.V. मॅथ्यू यांनी लिहिलेलं कर्मवीरांचं चरित्र ते वाचा. कारण A.V. मॅथ्यू हे कर्मवीरांचे खूप जवळचे मित्र, वंशाने ते भारतीय नव्हते. त्यामुळे एक विदेशी माणूस मित्र हृदयानं जेव्हा कर्मवीरांकडे पाहतो तेव्हा त्याच्यात कुठंच पूर्वग्रह असत नाही. अतिशय तटस्थपणे कुठंही त्यांचं उदात्तीकरण न करता, त्यांना दैवतीकरण न करता, एक सामान्य माणूस ते महामानव इथपर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यात रेखाटला आहे. तो आवर्जून तुम्ही वाचा. धनंजय कीर नावाचे एक लेखक आहेत. आता मी जेवढे टायटल सांगतोय ना ते मी स्वतः वाचलेले सांगतोय. धनंजय कीर नावाचे एक लेखक आहेत. मी फक्त नावं सांगतो, त्या धनंजय कीरच्या पुढं लिहा आणि जेव्हा जेव्हा जमेल आयुष्यात तेवढा वाचा. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर, तिन्ही लोकांची चरित्र त्यांनी अफलातून लिहिलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आंबेडकर हयात असताना त्यांची स्वतः मुलाखत घेऊन त्यांनी आंबेडकरांचं चरित्र लिहिलेलं आहे, डॉक्टर धनंजय कीर. त्यानंतर आपल्या भारतामध्ये एक फार मोठा युगद्रष्टा असा राजा होऊन गेला, त्याचं नाव महाराजा सयाजीराव गायकवाड. बाबा भांड यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिले, बाबा भांड, युगद्रष्टा महाराजा असं त्याचं टायटल आहे. बाबा भांड यांनी ते पण वाचा. म्हणजे एक राजा आपल्या सत्तेचा वापर समाज कार्याकरता कसा करू शकतो याचं अतिशय चांगलं वर्णन त्याच्यामध्ये. कमिंग टू असं अजून आपण थोडं शिवाजी महाराजांकडे येऊयात. शिवाजी महाराज पूर्णांशानं कळायचे असतील तर ते 3 डायमेन्शन्समध्ये बघावे लागतील. शिवरायांना जर मोठे शत्रूच मिळाले नसते, त्या काळात औरंगजेब नसता, गोवळकोंड्याचा कुतुबशाह वगैरे नसते, आदिलशाह नसता आणि काही समोर मोठी आव्हानच नसती, ते घडले असते का? म्हणून शिवराया अभ्यासायचे असतील तर औरंगजेब किती मोठा होता, मग त्या एवढ्या मोठ्या औरंगजेबाशी लढणारे शिवाजी किती मोठे होते कळतं. म्हणून नास इनामदारांनी खूप चांगलं ललित लिहिलं आहे, शहेनशाह नावाची कादंबरी आहे. त्याच्यात औरंगजेब त्यांनी रेखाटला आहे आणि तो मुद्दाम का रेखाटला आहे, तुम्हाला जेव्हा औरंगजेब कळतो ना किती मोठा होतो तेव्हा शिवरायांचं मोठेपण कळतं की एवढ्या मोठ्या बादशहाला ज्यांनी त्राही करून सोडलं ते शिवराय किती मोठे असतील. आणि त्याच्याही पुढचा एक हळुवार कोपरा तो म्हणजे शिवरायांना अगदी सुरुवातीपासून स्वतः आपल्या मातृभूमीपासून दूर राहणं पसंत करून ज्यांनी शिवरायांच्या स्वराज्याला कळत न कळत मोठं केलं, असा एक महान योद्धा इतिहासातून फार दूर राहिला. सुरेश सरदेसाईंनी त्यांचं चरित्र लिहिलं आहे, थोरले महाराज सुरेश सरदेसाई यांनी लिहिलं आहे. ते म्हणजे शहाजीराजे भोसले, की त्यांनी बंगळुरामध्ये राहून कशा पद्धतीने बंगळुरूमध्ये राहून कशा पद्धतीने इकडच्या स्वराज्याला मदत केली त्याचे अनेक किस्से त्यात आहेत. ते मी सांगत नाही पण आवर्जून वाचा. हे तिन्ही डॉट्स जेव्हा तुम्ही जोडाल, शहाजीराजेंचं चरित्र, शिवरायांचं चरित्र आणि औरंगजेबाचं चरित्र, तेव्हा तुम्हाला कळतं की शिवाजीराजे काय मोठं. आणि शिवाजीराजांनी जे केलं ते किती मोठं होतं हे जर पुन्हा त्याचे डॉट्स जोडायचे असतील तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की त्यानंतर तुम्ही दुसरी एक कादंबरी आहे, त्याचं नाव आहे राऊ, थोरला बाजीराव पेशवा की ज्यांनी अटके पार झेंडे रोवले, पराक्रम गाजवला. तो शिवरायांनी जर स्वराज्य केलं नसतं तर तिथपर्यंत ते गेले नसते. आणि दुसरं आहे राऊनंतर तुम्ही स्वामी नावाची एक बुक आहे, स्वामी,
माधवराव पेशवा की पानिपतमध्ये सगळं आपण हरवून बसलेलो होतो पानिपतमध्ये, पण हरवलेलं सगळं पुन्हा कसं मिळवायचं. आयुष्यामध्ये जर असा कधी प्रसंग आला की हरवलं आहे आपलं सगळं आणि पुन्हा मिळवायचं आहे, स्वामी वाचा. सगळं मराठ्यांचं गेलेलं होतं. त्या माधवराव पेशव्यांनी की जे स्वतः क्षयानी खूप जर्जर होते, त्यांनी महादजी शिंदेंना बरोबर घेऊन ते सगळं पुन्हा मिळवलं. आणि चुकीच्या पद्धतीने मिळवलेलं कसं वाया जाऊ शकतं हे जर बघायचं असेल तर एक आहे मंत्रा वेगळा कादंबरी आहे, शेवटचा बाजीराव पेशवा, की पूर्वजांनी मिळवलेलं जर व्यवस्थित नाही वागलं तर कसं जातं याचा तो इतिहास आहे. मराठ्यांचं पतन कसं झालं. आणि या सगळ्यामध्ये ते पतन होताना सुद्धा एक असा होता की तो हे रोखू बघत होता. त्या याचं आहे झेप नावाची कादंबरी आहे. त्र्यंबकजी ढेंगळे नावाचा एक शेवटचा सरदार होता, खूप प्राणपणाने लढला, झेप नावाचे. आणि ब्रिटिशांबरोबर ज्यांनी अखेरचा लढा दिला ती झुंज नावाची कादंबरी, मल्हारराव होळकर म्हणून होते, त्यांचा पण इतिहास असाच दुर्लक्षित राहिला, ते तुम्ही अभ्यासा. आणि आधुनिक युगामध्ये कडेलोटावर गेलेलं आयुष्य असताना सुद्धा एक माणूस काय करू शकतो याचं जर कधी बघायचं असेल मूर्तिमंत उदाहरण, तर मग तुम्ही महानायक वाचा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरती विश्वास पाटील यांनी खूप चांगलं लिहिलेलं आहे, महानायक. आणि दुसऱ्या एका नायकाला त्यांनी रेखाटले, संभाजी. संभाजीच्या 2 कादंबऱ्या आहेत राजांच्या, एक आहे छावा आणि दुसरी आहे संभाजी. छावा ही खूप ललित आहे आणि संभाजी ही संशोधनपर लिहिलेली त्याच्याही पुढचा तो टप्पा आहे. असं एकंदर मी तुम्हाला आता आधुनिक युगात तुम्ही काय वाचाल, तुम्ही आपलं इतिहासात काय वाचाल, आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला काय वाचता येईल. एक गुगलवरती तुम्ही नुसतं अर्थसंवाद असं टाईप केलं की मराठी अर्थशास्त्र परिषद यांचं एक त्रैमासिक येतं, अर्थसंवाद. त्यामध्ये खूप चांगले चांगले आर्टिकल्स असतात आणि ते ऑनलाईन तुम्हाला PDF स्वरूपात अवेलेबल आहे. त्यानंतर तुमच्या लायब्ररीमध्ये असेल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल विकली, म्हणजे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल सायन्स अँड इकॉनॉमिक्स जी आहे, जागतिक लेवलची इन्स्टिट्यूट आहे पुण्यातली, ती पब्लिश करते आणि खूप प्रॉमिनंट अशा लोकांचे आर्टिकल्स त्याच्यामध्ये असतात. ते तुम्ही आवर्जून रेफर करा. आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रातलं एक फार मोठं मॅगझिन आहे, छोटंसंच आहे पण त्याचा माझ्यावरती खूप प्रभाव राहिला आहे, प्रबोधन प्रकाशन ज्योती, इचलकरंजीचं प्रकाशन आहे. ते प्रबोधनाला वाहिलेलं आहे, खूप चांगले चांगले आर्टिकल्स त्याच्यामध्ये असतात, ते पण तुम्ही तुमच्या वाचनामध्ये इन्क्लूड करू शकता. असो, आपण जेवढं याच्यावरती बोलू आणि मी तुम्हाला सांगेल की मी हे वाचले तुम्ही हे बघा, मी ते वाचले तुम्ही ते बघा, कारण माझी वाचनाची आवड ही अगदी बालपणापासूनची आहे. ती आजही ती टिकूनच आहे असं नाही, ती दिवसेंदिवस खूप 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 वाढती आहे. त्यामुळं मी जेवढं मला सुचेल तेवढं मी बोलतच राहील, पण वेळेला कुठंतरी मर्यादा असते. त्यामुळं आपण इथं थांबूयात. तुमच्या कोणाचे काही जर एक्सपिरियन्सेस शेअर करायचे असतील तर ते सुद्धा वेलकम आहेत, कारण वाचक आणि विद्यार्थी संवाद असं आपल्याचं नाव आहे. तुम्ही या निमित्ताने मला इथं बोलवलं, एवढा दिलखुलास असा संवाद साधण्याची संधी मला या निमित्तानं मिळाली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.